नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत अंकित मोहबन्सी, जे एक सिनियर आर्किटेक्ट आहेत आणि ज्यांना जवळजवळ 15-16 वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. USA मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचा अनुभव, त्यांची शिकवण, त्यांचं शिक्षण, त्यांची आठवण आणि त्यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत या बिल्ट ऑन प्लॅटफॉर्मवर. अंकित सर, आपलं स्वागत. नमस्कार. खूप छान अनुभव आहे तुमचा. तर आपण जाणून घेणार आहोत तुमचं कॉलेज कोणतं, तुमची शाळा कोणती आणि या क्षेत्रामध्ये यायची म्हणजे आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये यायची तुमची प्रेरणा काय होती? तसं शाळा म्हटलं तर मी नाशिकलाच माझं पूर्ण स्कूलिंग झालेलं आहे. रंगूबाई जुन्नरे स्कूल जे आहे द्वारकावर, तिथे माझं कंप्लीट झालं आहे. त्यानंतर भोसला मिलिटरी स्कूलला मी मीन्स ज्युनियर कॉलेज, त्यानंतर आर्किटेक्चर कॉलेज ऑफ मीन्स नाशिकचं जे आर्किटेक्चर कॉलेज आहे तिथे मी BArchची डिग्री कंप्लीट केली. त्यानंतर मग मला वाटलं की माझं एअरपोर्ट डिझाईनमध्ये स्पेशलायझेशन करावं आपण. अरे वा. तर त्यासाठी मी थोडे इथले टेंडर्स वगैरेचा प्रयत्न घेतले, पण त्यांची रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे मग मी नंतर म्हटलं की आपलं एक्सपिरियन्स वाढून घेऊ त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, जसं मास्टर्स लागतं वगैरे. ओके. तर त्यासाठी मी US ला गेलो होतो मास्टर्स सिटी प्लॅनिंगमध्ये. खूप छान. सर, हा जो तुमचा म्हणजे नाशिक टू US जो प्रवास आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो प्रोजेक्ट मिळवला असेल पहिला, तर ह्या एकंदर आठवणीबद्दल किंवा त्यावेळेस काही स्ट्रगल झाला असेल तर त्यावेळेसचा तुम्ही काय अनुभव सांगू शकाल? स्ट्रगल तसा आर्थिक नव्हता, कारण की माझे वडील स्वतः आर्किटेक्ट आहे. त्यांचा मला थोडं आधारी आणि प्लस त्यांचं गायडन्स खूप होतं मला माझ्या आयुष्यात. बाळकडू तुम्हाला घरातनं मिळालेलं आहे. तर त्यामुळे ते तसं काही नव्हतं, पण स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून मी US ला पूर्णपणे म्हणजे स्वखर्चाने, की आपल्याला वडिलांचं काही ना हे कारण की आपल्याला त्यांची शिकवणच तशी होती की तुम्हाला जे करायचं करा, पण स्वतःचं करा, जेणेकरून तुम्हाला लाईफ टाईम त्याचं हे राहील, मीन्स की तुम्हाला आठवण राहील की तुम्ही केलेलं स्वतः. वा वा. सर, म्हणजे जसं म्हणलं की तुम्हाला बाळकडू घरातनं मिळालं, पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वतःच्या हिमतीवर, हा एक चांगला विचार घेऊन तुम्ही तुमची कारकीर्द सुरू केली. तर पहिल्या प्रोजेक्टची काही आठवण तुम्हाला सांगू शकाल का तुम्ही? पहिला प्रोजेक्ट एक बंगलोचा होता. सुरुवातीला बरंच काही शिकून गेलं. मीन्स ऑलरेडी मी ॲक्च्युली माझ्या लहानपणापासून मी ऑफिसला मीन्स कामं करायचो वडिलांचे, मीन्स जेव्हा आर्किटेक्चरला नव्हतो सुद्धा तेव्हापासून, पण त्यामुळे एक्सपिरियन्स होता. पण जेव्हा स्वतःचा पहिला प्रोजेक्ट हाताळतो त्या ॲज अ इंडिव्हिज्युअल आर्किटेक्ट, तर त्यावेळेस बरंच काही शिकवण्यासारखं होतं. त्याच्यात क्लायंटशी कसं डील करायचं ते नव्हतं मी कधी केलं, तर ते बऱ्यापैकी झालं. त्यानंतर एक मेजर प्रोजेक्ट जो होता तो माझ्याकडे गव्हर्नमेंट बिल्डिंग्सचा होता, मेरी म्हणून इथे आहे. तर त्यावेळेस मला बरंच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट कसे हाताळायचे हे सगळं त्याचं शिकून गेलं. बरं बरं. आता आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल केलेले आहेत. तर आजचं जे प्रशासन नवीन नवीन प्रकल्प घेऊन येतं किंवा आता चालू प्रकल्प आहेत किंवा जे घडून गेलेले प्रकल्प आहेत, त्याबद्दल तुमचे विचार किंवा नवीन येणाऱ्या प्रकल्पाबद्दल तुमची काही मतं आहेत का? किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं अपेक्षित आहे, नवीन काही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स होणं अपेक्षित आहे, काय सांगाल? मी नाशिकला स्थायी आहे, त्यामुळे मी नाशिकने सुरुवात करेल. बेसिकली जे स्मार्ट सिटी वगैरेचे जे प्रोजेक्ट झालेले आहे ऑलरेडी आणि येणारे आहेत, त्यात नाशिकचे जे म्हणजे मला नाही पण अजून बरेच दिग्गज आर्किटेक्ट्स म्हणा किंवा अर्बन प्लॅनर, त्यांचं सहाय्य घेणं हे गरजेचं आहे. तर नगरपालिकाने ॲटलिस्ट ते लक्षात ठेवून मेजर एक कोर टीम बनवावी की ज्यात मेजरली नाशिकचे दिग्गज आर्किटेक्ट्स आहेत किंवा ज्यांना सिटी प्लॅनिंग आणि याचं म्हणजे व्यवस्थित जाणकार असतील, आणि त्यानंतर ते प्रोजेक्ट्स पुढे घ्यावे. ना की फक्त. आणि मेजरली आता त्यात प्रॉब्लेम असा झाला होता की नाशिकचे इन्व्हॉल्व म्हणजे आर्किटेक्ट किंवा लोकल इंटरॅक्शन नव्हतं एवढं. अच्छा. सर, आता तुम्ही मूळचे नाशिकचे आहात, तुम्ही USA शिक्षण घेऊन पुन्हा नाशिकमध्ये स्थायिक झालात आणि इथे तुम्ही तुमची कारकीर्द चालू ठेवत आहात. तर नाशिकचा विकास तुम्ही तुमच्या दृष्टीने कसा बघता, की नाशिकसाठी तुमचं विजन काय ॲज अ आर्किटेक्ट? अजून इथे काय काय सुधारणा व्हाव्यात? म्हणजे इतर मेट्रो सिटी जशा आहेत, पुणे आहे, मुंबई आहे, कलकत्ता, दिल्ली, बँगलोर, तर यासारखं तर नाशिक पण खूप छान सुधारणा झालेली आहे. तर अजून काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा म्हणजे व्हावी,
की जसं ज्या लेवलने बिल्डिंग्स लवकर बनत आहेत म्हणजे मल्टी स्टोरी, त्याच्याने काय होतं की एका एरियामध्ये पर कॅपिटा पॉप्युलेशन वाढते. तर ती जी वाढते त्याला जे रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर असतो तो पुरेसा त्या एरियाला पहिले प्रोव्हाइड केला गेला पाहिजे, मग त्याचं डेव्हलपमेंट केलं गेलं पाहिजे, रादर दॅन डेव्हलपमेंट होऊन मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर ऍडजस्ट केलं जातो. तर ते थोडंसं मला असं वाटतं की ते दोन्हीकडे म्हणजे आमच्यासारखं आर्किटेक्टचंही काम आहे किंवा जे सिटी प्लॅनर या लोकांचंही काम आहे, प्लस गव्हर्नमेंटचंही काम आहे की दोघांनी हात मिळून की जेव्हा एक डेव्हलप किंवा कुठला नवीन एरिया एक्सप्लोर होणार आहे तर त्यावेळेसच आधी इन्फ्रास्ट्रक्चर तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, जो बेसिक अम्युनिटीला पाणी, ड्रेनेज, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या अलाइड, तर त्या पोहोचल्या पाहिजे, मग तिथे सेटलमेंट झाली पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट करताना जे काय सुविधा त्याच्यातनं तयार होत आहेत आणि लोकांच्या गरजा भागल्या जातात की नाही हा विचार करणं खरंच महत्त्वाचं आहे, जे तुम्ही आत्ता विचार मांडलात. सर मग त्यासाठी आता आपण म्हणतो की नेहमी एखाद्या गोष्टीच्या कामासाठी बजेट वर्सेस क्वालिटी हा विषय नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतो. तर ही समीकरणं तुम्ही कशी सोडवता? सर, बजेट वर्सेस क्वालिटी हे फक्त गव्हर्नमेंटला नाही, प्रत्येक इंडिव्हिज्युअललाही आयुष्यात येत राहतं. बरोबर बरोबर. तर मी तर प्रिफरन्स क्वालिटीला देतो की भले काम कमी झालं, अर्धं झालं किंवा जेवढं पर्सेंटेजमध्ये मला ज्या 100% पाहिजे तर त्या क्वालिटीचं म्हणजे जरी बेस्ट क्वालिटी घेऊन मी 30% जरी आज काम पूर्ण झालं तरी मला ते चालेल, बट काम बेस्ट क्वालिटी झालं पाहिजे, रादर दॅन की मी आता दरवर्षी आम्ही रस्ते रिपेअरच करतोय, त्यापेक्षा बरेचसे रोड आता जे कॉन्क्रिटिंग झालेले तर ते एकदाच केलं, भले ते जिथे 10 किलोमीटर तार रोड होणार आहे तिथे 1 किलोमीटर कॉन्क्रीटचा रोड होतो, पण तो 1 किलोमीटर जरी झाला तो परमनंट सोल्युशन आहे, रादर दॅन की दरवर्षी त्याच्यावर मेंटेनन्स करण्यापेक्षा. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लाईफमध्ये, मग त्या तशा लाईफ चॉईस किंवा आपण फर्स्ट चॉईस त्या गोष्टीला दिलं गेलं पाहिजे. बरोबर. अंकितजी, आता पुढचा प्रश्न थोडासा वेगळा, की आता ॲज अ आर्किटेक्ट म्हणजे तुम्ही खरं तर मेन प्लॅन तुम्ही डिसाईड करता, डिझाईन करता, तो ड्रॉ करता आणि मग नंतर त्याचं एक्झिक्युशन केलं जातं. तर तो प्लॅन डिझाईन करताना, ते ड्रॉइंग तयार करताना तुमचे विचार काय असतात किंवा तुमचा थॉट ऑफ प्लॅन काय असतो त्याच्या पाठीमागे? माझं बेसिकली विचार असं असतो की सर्क्युलेशन मिनिमम पाहिजे. सर्क्युलेशन म्हणजे जी जाणे येण्याची जागा असते की जी कमीत कमी यूज होते, तर ती मिनिमम ठेवून बाकी त्या रूम्समध्ये किंवा आता एक घराचं मी एक्झाम्पल देतो की घरातलं जे आधी जे पॅसेजेस असायचे ते ना यूज व्हायचे, फक्त ट्रॅव्हलिंग या रूम टू या रूम व्हायचे, पण ते मिनिमाइज करून आत्ताचे जे नवीन घरं वगैरे जे बनत आहेत ते मिनिमम सर्क्युलेशन स्पेस वापरून बनत आहेत. प्लस आता पुढच्या 5 ते 10 वर्ष ऑलरेडी ऑर्गॅनिक फार्मिंग अरे ह्याच्या जे गोष्टी आहेत की ज्याच्यात म्हणजे जेवणाचा म्हणजे फूडचा जो तुतवडा आहे ऑलरेडी इंडियामध्ये, तर तो कमी करायला इंडिव्हिज्युअली आता मी स्वतः माझ्या टेरेस फार्मिंग मी करतो, माझी फॅमिली पण करते, माझी वाईफ पण आर्किटेक्ट आहे त्यामुळे, तर ते टेरेस फार्मिंग प्लस आम्ही ऑलरेडी शेत तर आहे पण जे प्रत्येकाकडे शेत नसेल, सो ते ॲटलिस्ट आपल्याकडे जे टेरेस आहे त्याच्यावर आठवड्याचा 2 किंवा 3 दिवसाचं जरी जेवण आपल्या तिथनं ऑर्गॅनिक फूड जरी झालं तर, आणि ते सहसा म्हणजे इझिली होऊ शकतं, त्याला काही खास टाइम द्यावा लागत नाही. सर, हा खूप युनिक आणि एक आयकॉनिक थॉट असं आपण म्हणू की म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही तुमच्या राहत्या घराच्या जवळ किंवा टेरेसवर करू शकता. हे खूप छान तुम्ही विचार दिलात. तर आता घर डिझाईन करताना, बांधताना त्याच्यामध्ये जे काय मटेरियल लागतं तर त्याच्या क्वालिटीबद्दल, त्याच्या पॅरामीटर्सबद्दल, कॉस्टबद्दल तुमचे काय विचार आहेत? आता ॲक्च्युली कॉस्टिंग म्हणजे जर का चांगल्या क्वालिटीचं घ्यायला गेलं तर ऑफकोर्स कॉस्टिंग जास्तच आहे, पण आता काही वेळेस इकॉनॉमिकल पण पाहावं लागतं, कारण की पूर्ण स्पेक्ट्रम कव्हर करायचं आहे. म्हणजे गरीब पण लोक आहेत, म्हणजे मिडल क्लास पण आहेत, तर त्यांनाही केटर करायचं, त्यांनाही म्हणजे असं असतं की आपल्याला घर जेवढं मोठं मिळेल ते, मग त्या केसमध्ये थोडं मटेरियलवर कॉम्प्रोमाइज होतं किंवा क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज होतं, तर ते टाळावं. बट त्याचा एक मीन काढता पण आला तरी चांगलं आहे की मिडल क्लास किंवा लोअर क्लासला पण त्याच्यातलं मॅक्सिमम एरिया मिळेल जे राहायला इंटरनल युजेबल स्पेस आहे, प्लस जे बिल्ड क्वालिटी आहे त्या घराची किंवा बिल्डिंगची ती आपल्याला म्हणजे जसे चांगली घेता येईल त्याचं एक आपल्याला मीन काढावं लागेल की जसं आहे ऑलरेडी काही
बिल्डर्स किंवा आर्किटेक्ट्स खूप चांगल्या तरीने ते फॉलो करतायत. बरोबर. म्हणजे म्हणतो ना, की एक चांगलं मटेरियल एखाद्या बिल्डिंगचा एक कणा असतो. बरोबर. म्हणजे जो दिसत नाही, पण तो त्याच्या पाठीमागे त्याचं श्रेय खरं असतं. खरं. तर या अनुषंगाने आता आयकॉन स्टील जे आहे, तर हे तुम्ही तुमच्या गेल्या 15-16 वर्षाच्या अनुभवामध्ये कुठल्या साईटवर वापरलंय का? किंवा वापरलं असेल तर त्याचा अनुभव तुमचा काय? नाही, वापरला आहे, ऑलरेडी चालू आहे त्याचं काम. तर त्याचा अनुभव चांगलाच आहे आणि ॲक्च्युली त्याचा अजून एक फायदा की आम्ही ग्रीन बिल्डिंग्स पण डिझाईन करायचं हे म्हणजे लोकांना सांगतो की तुम्ही ग्रीन बिल्डिंग डिझाईन करा. त्याच्यात एक मेजर फॅक्टर जे सर्टिफिकेशन असतं त्याचं रिक्वायरमेंट असतं की 500 किलोमीटरच्या आत तुमचं सगळं मटेरियल प्रोक्युअर झालं पाहिजे. तर त्या केसमध्ये नाशिकला आयकॉन बिल्डिंगचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे तिकडनं ते 500 किलोमीटरच्या आत असल्यामुळे तर ते आम्ही जेव्हा पण ऑर्डर करतो तर ते आमचं क्वालिफाय होतं. की म्हणजे ग्रीन बिल्डिंगसाठी जे मॅन्डेटरी 500 किलोमीटर त्याच्या आतमध्ये बसतं. सो ती एक प्लस पॉईंट आहे आयकॉन स्टीलचा. ओके. सो म्हणजे आयकॉन स्टीलच्या कॉस्टबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल, ओव्हरऑल सर्व्हिस त्यांची जी आहे किंवा अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, तर याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? क्वालिटी आहे म्हणूनच आम्ही बेसिकली लोकांना सांगतो की घ्या किंवा म्हणजे रेकमेंड करतो. प्लस आम्हाला स्वतः क्लायंट सुद्धा सांगतं की आयकॉन स्टील तुम्ही मीन्स यूज करू शकता. तर आम्ही ऑलरेडी त्यांना रेकमेंडेड असतं तर ते तसंच ऑर्डर करतात म्हणा. पण त्याचं क्वालिटी तर चांगलीच आहे नक्की. ओके. हां. आणि त्यांचं बऱ्यापैकी चांगले सगळे त्यांनी सगळे सर्टिफिकेशन घेतलेले आहेत. जे FEV 415 500 जे पण रिक्वायर्ड असतात ते सगळे सर्टिफिकेशन आहे यांच्याकडे. तर त्यामुळे आम्हाला ते आम्ही स्ट्रेस फ्री होऊन जातो की चला आम्ही आयकॉनकडे गेलो तर काही प्रॉब्लेम. बरोबर. सर, आता म्हणजे घर घेताना किंवा कुठल्याही बिल्डिंगसाठी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि खरंच स्वप्नाचे ते जे रंगारी असतात ते तुम्ही आर्किटेक्ट असता आणि सिव्हिल इंजिनियर्स असतात. तर तुमचा असा एखादा कुठला ड्रीम प्रोजेक्ट असं तुमच्या मनात आहे का, की तुम्हाला भविष्यात तो करायचा आहे? बेसिकली जसं मी बोललो तुम्हाला की ड्रीम म्हणजे मला इवन गव्हर्नमेंटला ते सांगायचं आहे की तुम्ही कंपल्शन करा की जे टेरेस फार्मिंग वगैरे. बरोबर. कारण की आजपासून म्हणजे आत्ताच ऑलरेडी तुटवडा आहे फूडचा. तर पुढच्या 10 वर्षात आपले जे मुलं आहेत जेव्हा ते मोठे होतील ऑलरेडी कॅन्सरयुक्त जे जीवन आहे तर ते कसं अवॉइड करता येतं त्यासाठी मी ते ऑलरेडी त्याचं एक लेखणी म्हणजे चालू आहे माझं वर्किंग की ते कसं कंपल्शन करता येईल. म्हणजे जरी 100 स्क्वेअर मीटर फीटचं जरी बाल्कनी किंवा टेरेस असेल तर त्यात काय काय करू शकतो, मल्टी लेवल फार्मिंग करू शकतो छोट्याशा एरियामध्ये सुद्धा. तर बेसिक माझा कारण की ऑलरेडी बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर अमेनिटीज नाशिकला सुद्धा पोहोचलेल्या आहेत जशा एक मेट्रो सिटीमध्ये असतात. तर त्यामुळे मला ते तर आहे माहिती आहे की नाशिकचे बिल्डर्स किंवा आर्किटेक्ट्स सगळे सामर्थ्य आहे. पण जेव्हा गव्हर्नमेंटकडनं की हे असे कंपल्शन येईल तर ऑटोमॅटिकली लोकही स्वतः सहभागी घेतील. बरोबर. सर, तुम्ही म्हणजे तुमची विचारसरणी खरंच चांगली, की म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या डोक्यात असतात पण आपण ते एक्झिक्यूट करत नाही, पण त्याचा विचार तुम्ही करून तुमचं काम हाताळत आहे. तर याच्यामध्ये आता जे लोक आपल्याबरोबर डील करतात तर त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर्स पण असतात कन्स्ट्रक्शन साईट्सवर. तर अशा लोकांशी तुम्ही कसं डील करता किंवा तुमच्यासाठी काही ट्रेनिंग म्हणा किंवा सेफ्टी फीचर्स तुम्ही एक्झिक्यूट करता का तिथे? आम्ही म्हणजे आमचे जे बेसिकली गव्हर्नमेंटने तर मॅन्डेटरी केलंच आहे पण आम्ही स्वतःहून त्यांना जे सेफ्टी जॅकेट्स, हेल्मेट्स, शूज, सेफ्टी शूज हे जे आहे ते आम्ही स्वतः जेव्हा पण व्हिजिट करतो स्वतःही घालतो आणि त्यांना जेव्हा पण व्हिजिटला असतं तर तेव्हा आम्ही फक्त असं नाही की ज्या दिवशी व्हिजिट आहे त्या दिवशी घाला, तुम्ही कंटिन्यूस ठेवा. आणि आम्ही ते आमचं एक डेली प्रोजेक्ट व्हिजिट रिपोर्ट असतो तर त्याच्यात आम्ही मेन्शन करतो की जेणेकरून ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर त्याला वाटतं की अरे अच्छा आपण हे मिसिंग आहे आपल्यामध्ये किंवा. आणि बऱ्यापैकी साईट्सवर ते स्टार्ट झालेले कारण की त्यांनाही मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आलेले आहेत. पण जितकं स्वतःहून जेव्हा करायला लागू तर ते रिक्वायरमेंट आणि स्वतः करणं ह्याच्यात बराच फरक आहे. तर ते जेव्हा करायला लागून तर मग स्वतः जेव्हा आर्किटेक्ट हेल्मेट घालून सेफ्टी शूज घालून जाईल त्यावेळेसच तो सांगू शकतो की आपल्याला साईटवर हे करायचं ते करायचं. बरोबर. सर, आता जाता एक प्रश्न की आता तुम्ही खूप काळजीपूर्वक तुमची साईट तयार करता, हँडल करता आणि फक्त साईट असंच नाही पण तिथल्या कामगारांचा, तिथल्या लोकांचा पण तुम्ही विचार करता. एवढंच नाही तर तिथे राहणाऱ्या लोकांचाही तुम्ही विचार करता, म्हणून तुम्ही ऑर्गॅनिक टेरेस हा एक छान विचार मांडलात. तर याचबरोबर पुढच्या पिढीसाठी किंवा या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण आहेत, नव्या दमाचे तरुण आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल की त्यांनी पुढचा विचार करून काय पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून आपल्या कामाचा आपल्या जिल्ह्याला
नाशिक जिल्ह्याला म्हणा, आपल्या महाराष्ट्र राज्याला आणि एकंदरच भारत देशाला त्याचा फायदा होईल? बेसिकली मी थोडंसं मीन्स इको फ्रेंडली वगैरेकडे जास्त माझं हे असतं. हम्म. तर त्यामुळे मी जे पुढची पिढी आहे त्यांना तेवढंच हे करेल की जेवढा तुम्ही इको फ्रेंडली, हा फक्त शब्द नाही आहे, याला तुम्ही जसं मटेरियलमध्ये किंवा तुमची लाईफस्टाईलमध्ये ते जेव्हा इम्प्लिमेंट कराल तर ते ऑटोमॅटिकली तुम्ही एका सेफर अर्थकडे जाता. हम्म. आणि आपण म्हणजे प्रत्येकाने थोडा जरी त्याचं एफर्ट्स दिले की काय करू शकतो आपण, तर ऑटोमॅटिकली आपली पृथ्वी अजून आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी सेम राहील जी आज आपण एक्सपिरियन्स करतोय. नक्कीच नक्कीच. अंकितजी, आपले खूप विचार छान आहेत, युजर फ्रेंडली तसेच इको फ्रेंडली पण आहेत. तर श्रोतेहो, हे होते अंकित मोहबन्सी, नाशिक जिल्ह्यामधून, जे सिनियर आर्किटेक्ट आहेत. 15-16 वर्षांचा ज्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी खूप छान विचार मांडला की आपण घर बांधताना, एखादी इमारत बांधताना ती इको फ्रेंडली असावी. ऑर्गॅनिक टेरेसिंग हा एक त्यांनी छान विचार मांडला आपल्यासमोर, जो प्रत्येक आर्किटेक्टनी, प्रत्येक सिव्हिल इंजिनियरनी नक्कीच करावा, जेणेकरून आपल्याला, आपल्या सोसायटीला, आपल्या संपूर्ण देशाला त्याचा नक्कीच फायदा होईल. खूप छान अंकितजी. Yes, sir. आपण इथे या आयकॉन स्टीलच्या प्लॅटफॉर्मवर, बिल्ट आयकॉन या उपक्रमात उपस्थित राहिलात. आपले चांगले विचार, इको फ्रेंडली विचार आपण श्रोत्यांसमोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि आयुष्यात तुम्हाला असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातातनं घडवत अशा आमच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अंकित.